Hello students, I am Nirulata Sawant. Welcome to the Vistry Education Academy and today's topic is chromosomes. So general structure and types. So what are chromosomes? What are chromosomes? Chromosomes माहिती आहे? क्रोमोझोम्स काय आहे? आपला डीएनए माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. न्यूक्लियस मध्ये डीएनए प्रेझेंट असतो, ठीक आहे. तो कसा असेल? थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं आणि ते कॉइल्ड असतं, ठीक आहे. थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे की कॉइल्ड असतं त्यालाच काय म्हणतो आपण? क्रोमोझोम्स. ओके, सो क्रोमोझोम इज व्हेरी सिम्पल. सो इन द न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. एव्हरी सेल म्हणजे कुठल्याही सेल मध्ये डीएनए मॉलिक्यूल न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट आहे. सो तो कसा असेल हे बघूया आपण. सो पहिले बघणार आहोत आपण याचं क्रोमोझोम स्ट्रक्चर. ओके, सो स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स. सो देर आर जनरल टाइप स्ट्रक्चर्स. ओके, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, एक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. सो इन दी न्यूक्लियस ऑफ ईच सेल म्हणजे प्रत्येक सेल मधला जो न्यूक्लियस असेल युकॅरियोट्स मध्ये, ओके, युकॅरियोट्स मध्ये गोष्ट करते मी. सो जो डीएनए मॉलिक्यूल आहे, डीएनए कशासाठी असतो की आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन त्यामध्ये स्टोअर केल्या जाते. ओके, सो डीएनए मॉलिक्यूल इज पॅक्ड इनटू थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज क्रोमोझोम्स. त्यालाच काय म्हटलं जातं? क्रोमोझोम्स. ईच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ डीएनए. ओके, प्रत्येक क्रोमोझोम हा कशापासून बनलेला आहे? डीएनए. टाइटली कॉइल्ड असतो तो, ठीक आहे. थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, टाइटली कॉइल्ड असतो. मेनी टाइम्स अराउंड प्रोटीन्स. तो कसा असेल? प्रोटीनच्या अराउंड असेल आणि त्यालाच आपण म्हणतो हिस्टोन प्रोटीन्स. ओके, हिस्टोन प्रोटीन्स दॅट सपोर्ट्स इट्स स्ट्रक्चर. त्याचं काम काय आहे? स्ट्रक्चरला सपोर्ट देण्याचं काम असतं. ओके, क्रोमोझोम्स वेअर फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय स्ट्रॅसबर्गर. पहा, क्रोमोझोम फर्स्ट कोणी डिस्क्राइब केला आहे? स्ट्रॅसबर्गर in 1850. Okay, and the term chromosome was first used by Walliers in 1888. Okay, so they appears as a rod-shaped, dark-stained bodies during the metaphase stage of mitosis. Mitosis, meiosis आपल्याला शिकायचं आहे. प्रत्येक स्टेप आपण स्टडी करणार आहोत. सो ह्या फेजेस असतात मायटोसिस मधल्या, त्या आपण बघूया समोर. ओके, सो क्रोमो मीन्स कलर, कुठला तरी कलर. ओके, डाय म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर सोमा मीन्स बॉडी. क्रोमो मीन्स कलर अँड सोमा मीन्स बॉडी. सो हा काय होतो? डाय होतो. ब्ल्यू कलर दिला जातो, डाय दिला जातो, त्यालाच म्हणतो आपण क्रोमोझोम्स. ओके, सो दे अपियर्स ॲज अ रॉड शेप, डार्क स्टेन आलेला आहे इथे, डार्क स्टेन बॉडीज ड्युरिंग दी मेटाफेज स्टेज ऑफ मायटोसिस. अँड व्हेन सेल्स आर स्टेन, सेल्स कशा केल्या जातात? स्टेन केल्या जातात. स्टेन म्हणजे ब्ल्यू कलर येतो त्याला, आणि स्टेन केल्यानंतर तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये इझिली ऑब्झर्व करू शकता आणि क्रोमोझोम्स आपल्याला अशीच ऑब्झर्व केल्या जातात. ओके, स्टेन सुटेबल बेसिक डाय अँड व्ह्यू अंडर अ लाईट मायक्रोस्कोप. यामध्ये बघितल्या जातं लाईट मायक्रोस्कोप मध्ये. ओके, सो क्रोमोझोम्स आपण स्ट्रक्चर बघूया. सो दिस इज क्रोमोझोम. असे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं बघा, आणि न्यूक्लियस मध्ये म्हणजे प्लांट्सचे युकॅरियोट्स जे आहेत त्या सेल्स मध्ये सुद्धा प्रेझेंट असतो. पहा, हा क्रोमोझोम स्ट्रक्चर दिसतंय, थ्रेड लाईक कॉइल्ड स्ट्रक्चर दिसतंय, त्यालाच म्हटलं जातं क्रोमोझोम्स. आणि हा ओपन क्रोमॅटिन सुद्धा आहे. ओके, सो सिम्पल विथ जीन्स, हे जीन्स प्रेझेंट आहेत यामध्ये, त्यालाच म्हणतो आपण क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स आहे हेट्रोझायगस असेल, होमोझायगस. हे पहा, क्रोमोझोम्स रिकॉम्बिनंट, याच्यामध्ये एक अटॅच झालेला आहे जीन्स, त्याला म्हणायचं आहे इथे रिकॉम्बिनंट डीएनए सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो दिस इज स्ट्रक्चर व्हेरी सिम्पल. पहा, इथे दिलेलं आहे तुम्हाला TACG. हे आपण आधीपासून शिकत आलेलो आहोत, त्यामुळे काही हार्ड नाहीये. सिस्टर क्रोमॅटिन, हे बोथ जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, हे याला काय म्हटलं जातं? सिस्टर क्रोमॅटिड्स. ओके, शॉर्ट आर्म्स, हे शॉर्ट आर्म्स आहेत. ओके, सो दीज आर शॉर्ट, दीज आर लॉंग आर्म्स. ओके, याला PQ असे नाव दिल्या जातात. सो हे लॉंग आर्म दिसत आहे. त्याच्यानंतर हा दोन्ही याला म्हटलं जातं टिलोमर्स, एंडिंगला जे दिसत आहे त्याला, आणि हा मधातला इम्पॉर्टंट असतो आणि त्यालाच म्हटलं जातं सेंट्रोमियर. याच्यावरच तुम्हाला टाइप्स डिपेंड राहतात. टिलोसेंट्रिक कशाला म्हणायचंय, सबमेटासेंट्रिक कशाला म्हणायचं, हे सर्व डिपेंड करतं कशावर? सेंट्रोमियरवर. आणि हा जो कॉइल्ड दिसतोय डीएनए, ठीक आहे, आणि हे कॉइल्ड डीएनए जे स्ट्रक्चर दिसतंय त्यालाच आपण म्हणतोय क्रोमोझोम्स. सो हे जे पॉइंट दिसत आहे, शुगर फॉस्फेट बॅकबोन्स म्हणतात याला, आणि न्यूक्लिओ बेस म्हणतात. ओके,
स्ट्रक्चरली each chromosome is differentiated into 3 parts. हे काय असतात? डिफरन्शिएट केलेले आहेत, 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झालेले आहे. याला म्हणू शकतो आपण पहा पेलिकल, मॅट्रिक्स अँड क्रोमॅनिमॅटा. ओके, सो फर्स्ट वन इज पेलिकल. कशाला म्हटलं जातं ते पाहूया. इट इज द आउटर एनव्हलप अराउंड द सबस्टन्स ऑफ क्रोमोझोम्स. हे अराउंड जे स्ट्रक्चर्स असतं त्याला अराउंड असतं काय? सबस्टन्स. त्यालाच म्हणतो आपण इथे आउटर एनव्हलप. सो इट इज व्हेरी थिन. हे कसं असतं? एकदम थिन असतं. त्याच्यानंतर इट इज फॉर्म ऑफ achromatic substances. So second one is matrix. It is the ground substance of chromosomes which contains the chromanimata. हा कसा कंटेन असतो? क्रोमॅनिमॅटानी. ओके, इट इज ऑल्सो फॉर्म ऑफ नॉन जेनिक मटेरियल्स. सो क्रोमॅनिमॅटा कशाला म्हणायचंय ते बघूया. So embedded in the matrix of each chromosome are two identical spirally coiled. हे कसे असतात? टू आयडेंटिकल स्पायरली कॉइल्ड असतात. ओके, थ्रेड लाईक असतं आणि त्यालाच म्हणतो आपण इथे क्रोमॅनिमॅटा. सो द टू क्रोमॅनिमॅटा आर ऑल्सो टाइटली कॉइल्ड टुगेदर अँड दे appear as a single thread of about 800 angstrom thickness. याची कशी दिलेली आहे तुम्हाला इथे? जेव्हा ते कॉइल्ड होतात आणि एकत्र येतात तेव्हा काय दिसतं? मग सिंगल थ्रेड दिसतो त्याचा आणि त्यालाच आपण इथे थिकनेस दिलेली आहे. इच क्रोमोनिमॅटा कन्सिस्ट ऑफ अबाउट 8 मायक्रोफॅब्रिल्स. हा कशापासून बनलेला आहे पहा. कन्सिस्ट ऑफ अबाउट 8 मायक्रोफॅब्रिल्स. ओके, सो इच ऑफ विच इज फॉर्म ऑफ डबल हेलिक्स ऑफ डीएनए. त्यालाच काय म्हटलं जातं? डबल हेलिक्स ऑफ डीएनए. सो दिस इज पेलिकल, मॅट्रिक्स अँड क्रोमॅनिमॅटा. सो हे स्ट्रक्चर दिलेलं आहे तुम्हाला पहा. आपण टाइप्स स्टडी करणार आहोत. लेट्स सी द टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. जनरल स्ट्रक्चर, टाइप्स, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. पहा यामध्ये टाइप्स दिसत आहेत. हे मी सांगणार आहे तुम्हाला. पहा टिलोसेंट्रिक कशाला म्हणायचंय, ॲक्रोसेंट्रिक कशाला म्हणायचंय, कुठे प्रेझेंट असतो, त्याचा स्ट्रक्चर ॲपिअरन्स कसा असतो, ठीक आहे, आणि तो कुठे प्रेझेंट असतो, ऑकरन्स कसा असतो, हे सर्व आपल्याला स्टडी करायचं आहे. सो टिलोसेंट्रिकचे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला. टिलोसेंट्रिक क्रोमोझोम, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम, सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम अँड मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स. हे जे सेंट्रोमियर आहे हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, क्रोमोझोम्सला जॉईन करण्यासाठी इथे सेंट्रोमियर दिलेला असतो आणि हा सेंट्रोमियर इथे जसा जसा कन्वर्ट होईल तसं तसं काय होईल, याचे चेंजेस येत राहील. ठीक आहे, यामध्ये पहा सेंट्रोमियर दिसतोय, यामधले दोन्ही आर्म गायब आहेत, याला म्हणायचंय टिलोसेंट्रिक. ओके, त्याच्यानंतर इथे छोटे आर्म्स दिसत आहे, ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम प्रेझेंट आहे. ओके, पी आर्म असेल हा शॉर्ट असेल, हा लॉंग दिलेला आहे, सॅटेलाइट म्हणतो आपण. सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम पी आर्म असेल, हा आपण स्टडी करणार आहोत. लेट्स सी. सो these are आपण स्ट्रक्चर्स सेपरेटली पण स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट वन इज टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. सो फर्स्ट डेफिनेशन, अ टिलोसेंट्रिक क्रोमोझोम has its centromere located at the extreme end, located at the extreme end of the chromosomes. पहा हा जो सेंट्रोमियर दिसतोय हा लोकेटेड आहे, कसा आहे, एकदम एक्स्ट्रीम दिसतोय, एंडला दिसतोय. ठीक आहे, आर्म जे दिसत आहे, दोन आर्म तर गायब आहे, आहेच नाही, आणि हे जे आर्म्स दिसत आहे तुम्हाला हे प्रेझेंट आहे, लॉंग आर्म्स दिसत आहे. बट यामधला जो सेंट्रोमियर दिसतोय तो कसा असेल, एक्स्ट्रीम एंडला, म्हणजे या एंडला प्रेझेंट आहे, म्हणून याला म्हणायचं आहे तुम्हाला टिलोसेंट्रिक क्रोमोझोम्स. सो व्हेरी सिंपल डेफिनेशन इज हिअर. सो अ टिलोसेंट्रिक क्रोमोझोम has its centromere located at the extreme end of the chromosome. This is known as the telocentric chromosomes. So structural features बघूया आपण. Only one visible arm. हा काय दिसतोय, फक्त एक विजिबल आर्म तुम्हाला दिसून पडणार. ओके, सो त्यालाच म्हणतो आपण पी आर्म इज अब्सेंट. पी आर्म इज अब्सेंट अँड क्यू इज प्रेझेंट. सो क्यू आर्म फॉर्म द एंटायर क्रोमोझोम, आणि हा क्यू आर्म जो आहे तोच एंटायर क्रोमोझोम तुम्हाला शो करतोय. सो appears रॉड शेप, हा रॉड शेप स्ट्रक्चर फॉर्म होतंय. हा ठीक आहे, त्याच्यानंतर बिहेवियर ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन होतंय. ठीक आहे, मायटोसिस आलेला आहे, सेल डिव्हिजन आलेला आहे यामध्ये. मूव्स इन अ स्ट्रेट लाईन ड्युरिंग एनाफेज. ही कशी असते मग, एनाफेज मध्ये ही स्ट्रेट लाईन दिसून पडते. त्याच्यानंतर
ती लेस स्टेबल असते कम्पेअर्ड टू अदर टाइप्स. दुसऱ्या टाइप्स पेक्षा ती कशी असेल? लेस स्टेबल. ओके. सो ऑक्युरन्स बघूया आपण. फाउंड इन सम प्लांट्स अँड एनिमल्स. हा प्रेझेंट कुठे असतो मग? प्लांट्स आणि एनिमल्स मध्ये. अब्सेंट इन नॉर्मल ह्युमन कॅरिओट्स. हा ह्युमन कॅरिओट्स मध्ये अब्सेंट असतो. सो याचं मग इम्पॉर्टंट काय आहे? यूज इन सायटोजेनेटिक स्टडीज. हा स्टडीसाठी यूज केला जातो, जे की जेनेटिक स्टडी असतो. त्याच्यानंतर हेल्पफुल इन आयडेंटिफाईंग क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज. पहा कुठल्या ॲबनॉर्मॅलिटीज असतात, ठीक आहे. काही बेबीज मध्ये पण असतात, काही प्लांट्स मध्ये पण असतात. सो दीज ॲबनॉर्मॅलिटीज सो हेल्पफुल काय करतं? हे आयडेंटिफाय करण्यासाठी हेल्पफुल ठरतं. सो एक्सपेरिमेंटल ऑर्गॅनिझम्स. सो टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. सो second one is acrocentric chromosomes. Second one is acrocentric. Acrocentric कशाला म्हणायचं? आपण आता टिलोसेंट्रिकचं बघितलेलं आहे. जो सेंटर होता तो एक्स्ट्रीम एंडला होता. सो an acrocentric chromosomes has its centromere located very close to one end. हा वन एंडला कसा आहे? खूप क्लोज आहे. ठीक आहे. वन एंडला क्लोज आहे आणि त्यालाच आपण इथे म्हणतोय ॲक्रोसेंट्रिक. सो क्लोज टू वन एंड बट नॉट ॲट द एक्स्ट्रीम टिप. आपण आता जे स्टडी केला होता तो एक्स्ट्रीम टिपला प्रेझेंट होता, बट हा नाही आहे. हा कसा असेल? क्लोज आहे. कशाच्या? एका एंडच्या क्लोज आहे, बट नॉट ॲट द एक्स्ट्रीम टिप. त्यालाच काय म्हटलेलं आहे? ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स. सो पी आर्म व्हेरी शॉर्ट. पी आर्म हा कसा आहे? खूप शॉर्ट आहे. ठीक आहे. आणि क्यू आर्म कसा दिलेला आहे? व्हेरी लॉंग दिलेला आहे. हा आर्म जो आहे तो खूप लॉंग आहे. ठीक आहे. ऑफ्टन कंटेन्स अ सॅटेलाइट अटॅच टू दी शॉर्ट आर्म. आणि सॅटेलाइट कशाला अटॅच आहे? शॉर्ट आर्मला अटॅच आहे. सो सॅटेलाइट इज कनेक्टेड बाय सेकंडरी कन्स्ट्रक्शन. सो स्पेशल फीचर काय आहे याचं? यालाच काय म्हटलं जातं आपण? सॅटेलाइट. ठीक आहे. कंटेन न्यूक्लियोलर ऑर्गनायझर regions, NORS, responsible for ribosomal RNA. rRNA synthesis साठी responsible असतो हा ॲक्रोसेंट्रिक. सो कुठे मिळतो पहा? ऑक्युरन्स इन ह्युमन्स. हा ह्युमन्स मध्ये प्रेझेंट असतो. यामध्ये बघा ह्युमन ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स इन्क्लूड क्रोमोझोम्स 13, 14, 15, 21 and 22. So how many chromosomes are present in humans? 23 pair of chromosomes are present in humans. So that means 46 chromosomes are present in human bodies. Okay. So हे जे आहेत यामध्ये हा कोण? ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम प्रेझेंट असतो. सो क्लिनिकल इम्पॉर्टंट काय आहे बघूया. इन्व्हॉल्व इन रॉबर्टसोनियन ट्रान्सलोकेशन. हा ट्रान्सलोकेशन साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. रिलेटेड टू जेनेटिक डिसऑर्डर सच ॲज डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम माहिती आहे. सो ट्रायसोमी 21 ज्याला म्हणतो ते आहे. ठीक आहे. हे याच्यासाठी सुद्धा काय असतो? क्लिनिकली इम्पॉर्टंट असतो. यालाच म्हटलेलं आहे ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम. So third one is submetacentric chromosome. So definition: a submetacentric chromosome has its centromere position slightly away from the center. हा कसा असेल? त्याची पोझिशन कशी आहे? स्लाइटली अवे आहे. कशाच्या? सेंटरच्या. आणि त्यालाच म्हणतो सबमेटासेंट्रिक क्रोमोझोम्स. सो पी आर्म इज शॉर्टर. हा कसा असेल? पी आर्म हा शॉर्ट आहे, क्यू आर्म हा लॉंग आहे. सो आर्म आर अनइक्वल इन लेंथ. ते कसे असतात? अनइक्वल आहे लेंथ साठी. ओके. सो शेप ड्युरिंग सेल डिव्हिजन जेव्हा होतं तेव्हा त्याचा शेप कसा फॉर्म होतो? अपीअरन्स एल शेप. तो कसा दिसायला लागतो? एल शेप स्ट्रक्चर इथे दिसायला लागतं. आणि ते कशामध्ये असणार आहे? एनाफेज मध्ये. सो ऑक्युरन्स व्हेरी कॉमन इन ह्युमन्स. हे सुद्धा कसं आहे? ह्युमन्स मध्ये तुम्हाला मिळतं. ओके. एक्झाम्पल इन्क्लूड क्रोमोझोम्स 2, 4, 6, 7, 8 etc. ओके. सो दीज आर द एक्झाम्पल प्रेझेंट इन ह्युमन्स. हेल्प इन इम्पॉर्टंट काय आहे याचे? हेल्प इन कॅरिओटायपिंग. अगेन युजफुल इन आयडेंटिफाईंग स्ट्रक्चरल क्रोमोझोम abnormalities. So these are the importance of submetacentric chromosomes. Fourth one is metacentric chromosomes. हे पहा स्ट्रक्चर दिसते मेटासेंट्रिकचं. यामध्ये बघूया आपण काय आहे डेफिनेशन. फर्स्ट
मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स हॅज इट्स सेंट्रोमियर लोकेटेड एक्झॅक्टली इन द मिडल. हे फक्त मिडल मध्ये आहे 4 मधून. ठीक आहे, आपण जे टाइप्स बघितले आतापर्यंत 3, हा 4 जो पॉइंट दिसतोय मेटासेंट्रिक क्रोमोझोम जो टाइप आहे तोच फक्त काय आहे, याचा जो सेंटर असतो तो कसा असेल, मिडल मध्ये आहे आणि यालाच म्हटलं जातं मेटासेंट्रिक क्रोमोझोम. सेंट्रोमियर लोकेटेड एक्झॅक्टली इन द मिडल. ओके, सो स्ट्रक्चरल फीचर्स P arm and Q arm are equal in length. हे दोन्ही आता आलेले आहे इक्वल मध्ये. ठीक आहे, P आणि Q arm प्रत्येक याच्यामध्ये शॉर्ट लॉंग असंच होतं. P आणि Q मध्ये, यामध्ये इक्वल आलेले आहे. क्रोमोझोम अपियर इन सिमेट्रिकल. ओके, सेम असते. शेप ड्युरिंग सेल डिव्हिजन कसा असेल यांचा, अपिअरन्स व्ही शेप. याचं जे स्ट्रक्चर दिसतं ते कसं दिसायला लागतं, व्ही शेप स्ट्रक्चर दिसतं ड्युरिंग एनाफेज मध्ये. सो अपिअरन्स फाउंड इन ह्युमन्स अँड मोस्ट युकॅरियोट्स. पहा, हे कशामध्ये मिळतं मग, ह्युमन्स मध्ये सुद्धा आणि युकॅरियोट्स, प्लांट्स मध्ये सुद्धा मिळतं, युकॅरियोट्स जे असतील त्यामध्ये. ओके, न्यूक्लियस मध्ये. एक्झाम्पल आहे ह्युमन क्रोमोझोम्स 1, 3, 16, 19 and 20. सो व्हॉट आर इम्पॉर्टन्स, मोस्ट स्टेबल क्रोमोझोम टाइप. हा कसा आहे, एक स्टेबल क्रोमोझोम टाइप आहे. ठीक आहे, 3 मधून 4 मधून. ओके, फॅसिलिटेट्स इक्वल सेपरेशन ड्युरिंग सेल डिव्हिजन. हे यामधलं जे सेल डिव्हिजन होतं ते इथे इक्वल सेपरेशन होतं यामध्ये, त्यालाच म्हटलेलं आहे इथे मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स. सो थँक्यू.